यवतमाळमधील इसापूर धरणाचे 3 गेट 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पैनगंगा नदी पात्रात 2999 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। तसंच पैनगंगा नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। कबूतरखान्यावरील बंदी मुंबई हायकोर्टानं तुर्तास कायम ठेवलेली आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घ्या, सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असे आदेश कोर्टानं दिले आहेत। दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे। दादरमधल्या कबूतरखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या आंदोलनात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मराठी एकीकरण समितीनं केलेली आहे। कबूतरखान्याचा वाद संपवण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी राज ठाकरेंना साकडं घातलंय। तसंच राज ठाकरेंनी आता मध्यस्थी करावी आणि हा वाद संपवावा असं जैन मुनींनी म्हटलंय। हाती शस्त्र घेण्याचा इशारा मराठी माणसांसाठी नव्हता असंही ते पुढे म्हणाले। पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोवर्धन देशमुखांनी केलाय। पोलिसांनी मराठी माणसाचं रक्त काढलं, मला मारहाण केली असा आरोपही त्यांनी केला। मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबन करा अशी आक्रमक मागणी त्यांनी केलेली आहे। मराठी एकीकरण समिती दादर परिसरात आक्रमक झाली होती। 6 ऑगस्टला जैन समाजाचं आंदोलन झालं, त्यावेळेस काही कारवाई झालेली नाही, मात्र आमचं आंदोलन का दडपताय असा सवाल मराठी एकीकरण समितीने केला आहे। कबूतरखाना बंदीच्या निर्णयाचं स्थानिकांनी समर्थन केलेलं आहे। कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचं दादर परिसरातील स्थानिकांनी म्हटलं आहे। नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं काढलेले आहेत। 15 ऑगस्टला कुणीही जनावरांची कत्तल करू नये, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 15 ऑगस्टला मटन चिकनची दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने जारी केले होते, परंतु आता हा आदेश मागे घेण्याची नामुष्की इचलकरंजी महापालिकेवर ओढावलेली आहे। तसं परिपत्रक आता महापालिकेने जारी केलं आहे। जळगावातही 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली होती। शहरात प्रथमच मांस विक्री करण्यावर बंदी आणण्यात आलेली आहे आणि महापालिकेच्या निर्णयावर चिकन मटन विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोणी काय खावं यात सरकारला रस नसल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेलं आहे। तर हा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नसून 1988च्या GR नुसार महापालिकांनी हा निर्णय घेतल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे। मांसबंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरलेला आहे। फडणवीस महाराष्ट्राला नामर्द करत असल्याची टीका यावेळेस राऊतांनी केली। तर शाकाहारींना नपुंसक म्हणणं मूर्खपणाचं आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनीही केला आहे। मुंबईतील माझं घर राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। हे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असल्याची विनंती शासनाकडे केल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर अलिशान घर असल्याचं समोर आलंय। वीर भवन इमारतीत 9व्या मजल्यावर त्यांच्या मालकीचं घर आहे। मंत्रिपद जाऊन मुंडेंनी सरकारी बंगला सोडलेला नाही, मुंबईत घर नसल्यामुळे बंगला सोडला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मुंबईत 3 फ्लॅट आहेत असा दावा धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडेंनी केलेला आहे। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज इथं 3 फ्लॅट असल्याचा करुणा मुंडेंनी दावा केला आहे। पुण्यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकामध्ये राडा झालेला आहे। रस्त्यात वाहनं थांबवून लोकांना त्रास देत आहे असं पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यावेळेस कॅब चालकानं पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यानं संबंधित कर्मचाऱ्याने कॅब चालकाला मारहाण केली।
गाडी नंबर आहे रुबा बघा कंप्लेंट टाक तुझ्या बरोबर मी शिवी दिली सांग ना तुला सरळ सरळ मी कंप्लेंट करणार तुझ्या कंप्लेंट करणार तुझ्या अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुक पेट्रोल पंपात सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामं आटपून गावी जात होते आणि वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले। त्याच वेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादादरम्यान फुकेंना मारहाण झाली आहे। वाशिमच्या किन्हीराजा आरोग्य उपकेंद्रात वैज्ञानिक अधिकारी आणि 2 आरोग्य सेवकांना खुर्ची फेकून मारण्यात आली, मात्र खुर्ची डोक्यावरून गेल्यामुळे ते थोडक्यात बचावलेले आहेत। या प्रकरणी स्थानिक गोरग संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमध्ये कुख्यात गुंड फैजल उर्फ तेजाची पोलिसांनी धिंड काढली। तेजानं आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला होता। या हल्ल्यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झालेली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, बलात्कार आणि चोरी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।